तर दोन पद्धतीने उत्तर देईन. पहिलं तर महाविकास आघाडी एकत्र नाही हे आपल्या म्हणण्यात तथ्य आहे. याचं कारण रामरक्षा आंदोलनामध्ये काँग्रेस सहभागी नाही. रामरक्षा आंदोलन नागपुरात होत आहे, तर संजय राऊत हे परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी किंवा मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना पत्र लिहित आहेत, आमंत्रण देत आहेत. पण दुसऱ्या बाजूने काँग्रेसच्या नाना पटोले का विजय वडेट्टीवार यांना बोलवत नाहीयेत. किंबहुना बोलवलं असेल तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार दोन्ही नागपूर आणि नागपूर जवळचे आहेत. ते शिवसेनेच्या आंदोलनात जात नाहीयेत. याचा अर्थ रामरक्षा आंदोलनाला काँग्रेसचाच विरोध आहे आणि महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही. पण हा राहिला त्यांचा अंतर्गत विषय. राहता राहिला अन्य पक्षाचे महाविकास आघाडीतले अन्य नेते हे भारतीय जनता पक्षाच्या किंवा मुख्यमंत्री पदावर बसलेल्या आमच्या देवेंद्रजींना सातत्याने का भेटतायत? तर का भेटलं नाही पाहिजे? राजकारणामध्ये भेटीगाठी झाल्याच पाहिजेत. राजकारणात जनतेचे प्रश्न एकमेकांसमोर मांडलेच पाहिजेत. जनतेच्या प्रश्नावर चर्चा केलीच पाहिजे आणि त्यातनं काही राजकीय निघणार असेल तर ते आपल्याला समजलंच पाहिजे. ती समजण्याची वेळ आपण वाट पाहूया.